बिग बॉस मराठी सीझन 5च्या या शेवटच्या आठवड्यामध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। म्हणजेच या 6 कंटेस्टंट पैकी कोणता कंटेस्टंट फिनाले मध्ये जाणार आहे आणि कोणता कंटेस्टंट मिड वीक मध्येच त्याचे इविक्शन होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये। कारण ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि आपल्याला माहिती झाला आहे की कोणता कंटेस्टंट आहे जो इविक्ट होणार आहे आणि कोणता कंटेस्टंट आहे जो फिनाले मध्ये जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। या आठवड्यामध्ये म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत आणि एक कंटेस्टंट ऑलरेडी फिनाले वीक मध्ये गेलेला आहे। 6 कंटेस्टंट वाचलेले आहेत ज्यामध्ये वर्षात आहे सूरज, डीपी, अभिजित, अंकिता आणि जान्हवी आहे। आणि आज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड यामध्ये सर्वात कमी वोट्स मिळाले आहेत। परत एकदा वर्षा उसगावकरला वर्षा उसगावकरला परत एकदा कमी वोट्स मिळाले आहेत आणि असं वाटतंय की आठवड्यामध्ये म्हणजेच मिड वीक इविक्शन होणार आहे आणि मिड वीक इविक्शन मध्येच वर्षात घराबाहेर जाऊ शकते। तर 5 नंबर जान्हवी किल्लेकरला परत एकदा कमी वोट्स मिळाले आहेत आणि आज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड जान्हवी किल्लेकर पण बॉटम मध्ये आहेत, म्हणजेच वर्षात आहे आणि जान्हवी बॉटम मध्ये आहेत। अंकिता 4 नंबर वरती आहे। वोटिंग ट्रेंड नुसार अंकिता 4 नंबर वरती आहे। तिला परत एकदा चांगला सपोर्ट मिळत आहे, परत एकदा तिला चांगल्या प्रकारे वोट्स मिळत आहेत। धनंजय पवार पण 3 नंबर वरती आहे। धनंजय पवारला पण खूपच जास्त अफाट प्रेम मिळत आहे, खूप जास्त वोट्स पण मिळत आहेत आणि याचमुळे धनंजय पवार आहे 3 नंबर वरती। तर नेहमीप्रमाणेच 2 नंबर वरती अभिजित आहे। अभिजित सावंत त्याची जागा कायम ठेवली आहे। ओपनिंग वोटिंग ट्रेंड मध्ये परत एकदा अभिजित सावंत आहे 2 नंबर वरती। तर 1 नंबर वरती आहे सूरज चव्हाणने त्याची जागा अजूनही सोडलेली नाहीये। सूरजला ज्याप्रमाणे अफाट प्रेम मिळत आहे महाराष्ट्राचा, तो खरंच खूप विचार करण्यासारखाच आहे। तर ॲज पर ओपनिंग वोटिंग ट्रेंड वर्षात परत एकदा शेवटी आहे, म्हणजे 6 नंबर वरती आहे। तर सूरज चव्हाण 1 नंबर वरती आहेत आणि बॉटम मध्ये वर्षात आहे आणि जान्हवी किल्लेकर, म्हणजेच या दोघांमधून एक ना एक कंटेस्टंटच्या मिड वीक इविक्शन होणार आहे। म्हणजेच मिड वीक मध्येच वर्षात आहे किंवा जान्हवी किल्लेकर घराच्या बाहेर जाऊ शकतात, यांचे इविक्शन होऊ शकतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।